आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात धडक मोहीम सुरू केली असून त्याच मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखा युनिट 2 ने धारदार कोयता बाळगून फिरणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप पिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे पथक शहरात प्रतिबंधात्मक गस्त घालत होते. त्यावेळी कॅनल रोड परिसरातील चंपानगरी उपनगर भागात एक तरुण धारदार लोखंडी कोयता घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीची खातरजमा करून गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या आदेशानुसार पोलिसांनी स्वामी समर्थ जलकुंभ परिसर नारायण बापू नगर येथे सापळा रचला. संशयित व्यक्ती दिसतात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी आपले नाव रेहान आसिफ शेख, वय वर्ष 19, राहणार चंपानगरी कॅनल रोड समोर उपनगर नाशिक रोड असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे 500 रुपये किमतीचा धारदार लोखंडी कोयता आढळून आला. पोलिसांनी पंचासमक्ष तो कोयता जप्त केला. या प्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 मध्ये उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पुढील कारवाईसाठी उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, पोलीस हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, प्रदीप नन्नावरे आणि पोलीस अंमलदार प्रवीण वानकडे यांनी उत्कृष्टरित्या कामगिरी केली आहे. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव, नाशिक. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज.